कोपरगाव शहरामध्ये चोऱ्यांचं सत्र सुरूच असून नगर मनमाड महामार्गावरील अद्वैत एनएक्स या रेडीमेड कापड दुकानाचे पत्रे उचकटून चोरट्यांनी रोख रकमेसह किमती कपड्यांवरही डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शुक्रवारी रात्री 11:15च्या सुमारास घडलेला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट व चिंतेचे वातावरण पसरलं आहे। नगर मनमाड महामार्गावरील अशोक हॉटेल जवळ असलेल्या अद्वैत एनएक्स या रेडीमेड कापड दुकानात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास मागील बाजूचे पत्रे उचकटून आतमध्ये प्रवेश केला। दुकानामधील रोख रक्कम, ब्रँडेड शर्ट पॅन्ट आणि इतर मौल्यवान वस्तू असं सुमारे 20,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केलाय। शनिवारी सकाळी दुकानचे संचालक विदित जोशी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानातील अस्ताव्यस्त पडलेले साहित्य आणि उचकटलेले पत्रे पाहून त्यांना चोरी झाल्याचं निदर्शनास आलं। त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना दिली। माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धावघेत पाहणी केली असता तपासाची चक्रे वेगाने फिरवली। चोरीचा हा प्रकार दुकानामधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाला आहे। या फुटेजच्या आधारे कोपरगाव शहर पोलीस संशयित चोरट्यांचा शोध घेत आहेत। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि महामार्गालगतच्या भागात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून गुन्हेगारांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी स्थानिक व्यापारी व नागरिकांमधून केली जात आहे। दादा, नेमका आज काय घटना घडलेली आहे या ठिकाणी आणि काय तुमच्या वस्तू या ठिकाणी गेल्या? रात्री म्हणजे सकाळच्या रुटीन प्रमाणे सकाळी दुकान उघडल्यानंतर लक्षात आलं की काहीतरी कॅश काउंटरच्या इथं विस्कटलेलं होतं सगळं। त्यामुळे बघितलं गेलं तर इकडच्या बाजूला एक साईडला पत्रा उचकलेला आहे। त्यांनी 2 जण होते, ते मागच्या बॅक साईडने त्यांनी पत्रात आणून तिथून मध्ये एंट्री केली। मध्ये येऊन त्यांनी कॅश मधली जवळपास जी डेली रुटीनची अशी जी काही कॅश होती म्हणजे सुट्टे वगैरे ते 2-2.5 हजार रुपये ते आणि जे देवाचे चांदीचे लक्ष्मीनारायणाचे वगैरे जे कॉईन असतात मोठ्या साईजचे ते 3 कॉईन नेलेले। साधारण 4 कॉईन होते ते, पण 3 ते उचलून नेले त्यांनी। आणि त्यानंतर थोडंसं फिरून त्यांनी इकडच्या बाजूला मेन्स वेअरच्या साईडला पॅन्ट वगैरे घेतलेलं आहे आणि शर्ट सुद्धा त्यांनी उचलून नेलेले आहेत। म्हणजे बॅग मध्ये वगैरे टाकताना सीसीटीव्ही मध्ये सुद्धा दिसतंय सगळं। पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली, ते येऊन पण गेले, बघून गेले। ते त्यांनी सांगितलंय की म्हणजे त्यांनी मला आश्वासन दिलं की बा जे काही गस्त आहे तो प्रकार एक वाढवा म्हटलं मी त्यांना, आणि जेणेकरून म्हणजे आजूबाजूच्या व्यापाऱ्यांना पण माझ्यासारखा त्रास नको व्हायला। आज माझ्याकडे झालं, उद्या दुसरीकडे नको हीच गोष्ट व्हायला। म्हणजे कानाडोळा कुठं होऊ नका देऊ, थोडंसं कटाक्षाने लक्ष घालून ह्या गोष्टींकडे पाठपुरावा केला पाहिजे असं मला वाटतं। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।